हॅलो फ्रेंड, तर आज आहे संडे आणि आज आम्ही आलो कुठे? आम्ही आलो वॉटर पार्क. तर हे आहे द्वारका वॉटर पार्क. तर तुम्ही बघू शकता किती मस्त आहे आणि किती तुम्हाला भीड पण दिसत असेल. मग इथे आम्ही आलो आणि इथे आम्ही केलं चेंज करून आम्ही गेलो आहे पूलमध्ये. तर आम्ही इथे पूलमध्ये खूप एन्जॉय केलं, तुम्ही बघू शकता. आणि पण खूप एन्जॉय केलं. तिला पाणी तसंही खूप आवडते आणि आता वॅकेशन पण आहे, सुट्ट्या, त्याच्यामुळे चला म्हटलं तिला घेऊन गेलं. तिने खूप मजा केली आणि आधी थोडीशी घाबरते ती, लोक पण खूप होते, त्यामुळे नंतर ती मस्त एन्जॉय केली आणि तिला खूप जास्त मजा आली. आता ती एकटीच किती मस्त एन्जॉय करत आहे, एकटीच काय खेळते आहे माहीत नाही, पण लहान सगळ्याच मुलांना पाणी आवडतो. त्यानंतर आम्ही पाण्यात खेळून दमलो. मग इथे आम्ही खाल्ली व्हेज चाट. त्यानंतर इथे आलो आम्ही ॲडव्हेंचरसाठी. तुम्ही बघू शकता हा द्वारका जो ॲडव्हेंचर एरिया आहे तो खूप मस्त आहे आणि भयंकर इथे भीड पण आहे, कारण संडे असल्यामुळे इथे 4000 लोक होते त्या दिवशी. आमच्या लक्षात नव्हतं, पण आम्ही आलो. मग आल्यावर केलं. इथे हे जे टायरचं होतं गेम, ते मला खूप आवडलं, ते मी केलं. याआधी पण मी बरेचदा केलं, पण इथे दिसलं तर म्हटलं चला करूया. भूक पण भयंकर होती, पण इथे इतकं काही जाणवलं नाही. थोडा मूडच असा एन्जॉयवाला होता, तर काही एवढं वाटलं नाही. त्यानंतर इथे हे केलं मी, इथे मला मस्त मजा आली. त्यानंतर छोट्या मुलांचे पण इथे खेळणे होते, त्यांना पण. त्याच्यानंतर इथे असं घोडागाडी होती, याच्यावरती बसली अनाया आणि मी पण छान इथे मस्त एन्जॉय केलं. जनरली पार्कमध्ये पण असते, पण पोरं कुठेही आले तर त्यांना मजाच येते. त्यांना पार्क का बाहेर का, त्यांना बस एन्जॉय करायचं असते बस. त्यानंतर इथे सगळ्या पाळण्यावर इतकी भीड होती, कारण लोकच इतकी असल्यामुळे. त्यामुळे मी फारसं काही इथे केलं नाही, पण इथे कुठे कोणत्या पाळण्यावर मी बसले. त्यानंतर इथे होती ट्रेन. तर अनायाला म्हटलं, ती घाबरत होती, पण इथे छोटे मुली होत्या मोठ्या, त्यांच्यासोबत ती मध्ये बसली आणि तिने हा ट्रेन खूप एन्जॉय केलं आणि मजा आली तिला इथे मस्त. मग म्हटलं चला, इथे मोठ्यांची पण होती, त्याच्यामुळे म्हटलं चला आपण पण हिच्यासोबत आपण पण आनंद घेऊया. तर आम्ही पण दोघं तिला घेऊन इथे बसलो आणि ट्रेन मस्त वाटलं. इथे कोलंबस वगैरे जे सगळे पाळणे असतात ते सगळे होते, म्हणजे अतिशय भीड होती आणि खूप इथे म्हणजे गर्दी इतकी असल्यामुळे माझी अजिबात इच्छा होत नव्हती. त्याच्यामुळे जे शॉर्टकट होतं, जे लवकर होतं ते केलं. काही घोडागाडी वगैरे होते, ते क्लिप्स इथे नाही आहे. त्यानंतर इथे पाण्यामध्ये असं बोट राईड होती, हे पण केलं. इथे पण छान वाटलं मला. ती थोडीशी छोटीशी राईड होती, पण ठीक आहे, मजा आली. त्यानंतर इथे होतं असं फिश ॲक्वेरियम, याच्या फिशच्या आतमधून जायचं होतं आणि इथे वेगवेगळ्या प्रकारचे मस्त फिश होते, तुम्ही बघू शकता. आणि सगळ्यात जास्त मला इथे हे जास्त आवडलं की सुंदर फिश होती, तुम्ही बघू शकता. यांच्यासोबत मी खूप सुंदर फोटो देखील घेतले आणि पाण्याच्या खाली देखील होते. इथे अनाया थोडीशी मस्ती करत होती आणि तिला पण हे आवडले, कलरचे फिश दिसत होते. तर आणि मला पण हे अत्यंत आवडले की नागपूरमध्ये इतकं छान आहे, मला तरी नाही पाहायला मिळालं. तर इथे खरंच हे खूप छान होतं ॲक्वेरियम आणि मला पण प्रचंड आवडलं हे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे वेगवेगळे फिश होते इथे आणि बघायला खूप मजा आली आणि खूप मस्त होतं. कलरफुल एकदम, प्रत्येक ऑरेंज, रेड, ब्लॅक वेगवेगळ्या कलरच्या फिशेस होत्या आणि हे शार्क बघायला खरंच खूप मस्त वाटत होते. आणि वरती पण जे होते हे वॉटरमध्ये तिथे म्हणजे एंटर जो गेट होता जाण्याचा, त्याच्यामध्ये पण हे असं केलं होतं ॲक्वेरियम आणि हे पण खूप जबरदस्त वाटत होतं. आणि याच्यामध्ये लाईट्स वगैरे हे बघायला मला फार आवडलं आणि नागपूरमध्ये तरी मी हे बघितलं नव्हतं, त्याच्यामुळे मला हे खूप मस्त वाटलं. आणि मुलांना पण खरंच इथे घेऊन जा, त्यांना पण खूप आवडेल. आणि इथे वेगवेगळे पद्धतीचे पॅरोट्स वगैरे पण आहेत, छान पक्षी आहेत इथे. हा एक पक्षी होता कलरफुल, तसा असा पक्षी मी हैदराबादला पण बघितलेला आहे, आम्ही त्याच्यासोबत फोटोज पण काढले, पण इथे पण दिसला, त्यामुळे इथे मला खूप मजा आली. तर मी यांचे थोडेसे फोटो क्लिक्स घेतले. त्यानंतर आम्ही खूप एन्जॉय केलं इथे आणि नंतर आम्हाला प्रचंड भूक लागली संध्याकाळी. मग आम्ही इथे आलो चुलीवरचं जेवण करायला, भाकरी, चपाती, भात.